14 किलोच्या भाकरी करायच्या. ते बी सासू हात बडवून करू द्यायचे नाही, हातावर भाकरी करायच्या. आणि अशी आठ होती की त्याची एकच भाकर टोपल्यात पडली का 14 जण दीर संगत जेवायला बसायचं. चारान दिलं म्हणजे चिडत्या कुणब्यानं सांगेल ते काम करायचं. भिजवून त्याला फडक्यात बांधून कोंब आलेला असायचं. पहिलं माघारी बोलायचं नव्हतं. सासूच्या मनाला आलं तर बांधायचं, नाही मनाला आलं तर राहिलं. कांदा आणलं मग त्या कांद्याच कांदवणी कर. मग जेवायला बसलं म्हणजे शहराच्या चपात्या पुरतच नव्हत्या की त्यांना. 25 पोत्याची रास पडवून काढत होता तवा मिसनी नव्हत्या. बस सांगुल्याला गेला म्हणजे पळत पळत आडवं जायचं. तांब्याभर पाणी गुळाचा खडा, चोरणाची भाकर दळलेल्या त्यात असे सुपान ज्वारी एकीकडे काढायची आणि कुत्र्याला खोपा करतो तसं आम्हाला भाकरी करून द्यायचे. कशाची आवड मानता तुम्ही. त्यानं 14 तळ्याचं पाणी टाकलं आपल्याला वर्ण वाढत होती ती. पुऱ्या शाळा शिकत नाही ते म्हणायचे, पुऱ्याला चूल फुकायला लागते. टिपणी बाई गाईने तीन घेतलं उबन माळ, माग रास न्याय तान बाळ बाळ ग रास न्यातान बाळ. आमचं पहिलं काळ आईबापाच्या इथं लहान होते तेव्हा आईबापाच्यातच काम करायचं. आईबापाला शाळेत जाऊ दे म्हणलं तर शाळा बायाने शिकायची नाही म्हणायचा. शाळेला जाऊच दिलं नाही. 6 जण भाऊ शाळा शिकवलं. अजून लहानपणीच लगीन बी केलं. कुठं होतं गाव, कुठलं तुमचं? मायार लेंडव्याचं चिचुळ. आणि दिलं आणवलीत. कानवली दिलं तर तेव्हा काय कळतच नव्हतं ना. तिथं काय गावात गौऱ्या एकायच्या तवा संध्याकाळी आण, नाहीतर नाही. आणि पहिला जाच किती जाल पुन्हा करत करत फार झाली तर सगळं नंदा दीर जावा सगळं एका जागी 14 किलो ज्वारी दळायची. 14 किलोच्या भाकरी करायच्या. आणि ते बी सासू हात बडवून करू द्यायचे नाही. कुणाचा सपू झाला म्हणते, कुणाचा सपू झाला बडवून म्हणायची. हातावर भाकरी करायच्या. आणि अशी आठ होती की त्याची एकच भाकर टोपल्यात पडली का 14 जण दीर संगत जेवायला बसायचं. एक चुलीला एक तव्यात आणि एक हातात घडली पाहिजे असं ते 14 जण जीव घालायचं. ते ह्याच्यावर बडवाय नाही का? नाही काटवटीत बडवायचं नाही, हातावरच करायचे. हातावरच करायच्या. झालं तिथनं केलं का 20-25 माणसाचं धुणं धुयाचं आणि गुराळाला जाळ घालायला जायचं. गुराळाचा जाळ नसला एखाद दिवशी तर मग गवत गवरे काय जायचं. असं करून 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 आता ह्याला दत्तक दिला इकडं. मला हे सांगा, तुमच्या लहानपणीचं गाव तुमचं माहेर लेंडवे चिंचळ होतं का? हो. कसं होतं त्या काळात गाव, कसं होतं? वाडी आहे, गाव नव्हतं. चितळा बी लांब राहते, मेडसंगी बी लांब राहते. सुतारवाडी आहे. माझा बाप सुतार होता. सुतारवाडी म्हणून आहे. मग ते बी 6 जणच भाऊ होतं. काय सुतार काम करायचे का वडील? हो. काय काय असायची काम? असं इमलं बांधायचं सगळं. पहिलं टिपणी कुळवं आवतं नांगार याचंच होतं, लाकडाचंच होतं ना. ते बनवायचं. वडिलांना सुतार काम करताना बघितले का तुम्ही? हो. होय होय. कसं कसं करायचं, काय काय करायचे? टिपणीचं फन करायचं, ती किकऱ्यानं वरण वाकास हाणून शेणा काढायचं, टिपणी बेरायच्या. झालं तर नांगार करायचं. असं आता खांड दांड मिशनीवर निघाले ते, तेव्हा असं बापा संग लहान असताना कापू लागायचं. होय. तुम्ही पण जायचं का? मी बी पण जायचे. शिरशीला जाऊन माळवाद असलं बांधलं होतं कापून शेणान. माळवाद म्हणजे ते काय काम घेतलं होतं कधी? हा, वरचं झाकायचं खांड दांड किलचानं. जायचं बा संग. मग नाही एखाद्या वेळेला चुलता येणार तर बा संग बाला कापू लागाय जायचं. होय. मग आता काय करायचं? कापायचं कशाने ते? करवताना. होय. करवत होते का ते? हां. कोण कोण होतं वडिलांबरोबर काम करा? कोण कोण होतं? माझा चुलता, मी, बाप. चुलता नसला का मग बापाला मदत करू लागायला जायचं. मग ते काम केल्यानंतर त्या बदल्यात काय मिळायचं?
आता इतकुल पैसे जातात, तेव्हा इतकुल पैसे कुठलं व हा थोडंच पैसे द्यायचे ना. होय. आणि तिकडे बी गरिबी, हा मग केल्याशिवाय तर भाग नाही. नाही नाही, ते काम केल्यानंतर आता तुम्ही काहीतरी वडील सुधार काम करायचे, बरोबर आहे का? होय. मग ते पैसे किती द्यायचे किंवा अजून काय द्यायचे त्या बदल्यात? लोक काय द्यायचे तुम्हाला ते? ज्वारी घालायची, हा ज्वारी किंवा बाजरी, हा नसलं तर एखाद्या वेळेला पैसे द्यायचं, हा त्याच्यातच राबायचं. होय. तेव्हा काय गड्याला 2 रुपये तर बायाला 4 आणे रोजगार होता ना. हा 4 आणे दिलं म्हणजे चिडत्या कुणब्यानं सांगेल ते काम करायचं. होय. काय काय असायची कामं? खुरपण असायचं, झालं तर बाजऱ्या खुडायचं असायचं, ज्वारी खुडायचं असायचं. सकाळपारी 10ला गेलं का 6ला सोडायचे, हं, त्याच्यात राब 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 राबायचं. हं, संध्याकाळी येताना काय हं. तर घरची माणसं तंडगार आल्या त्याने आणि काय दिलेला असेल ते येऊन जात्यावर ठेवायचंच. हं. अशा परिस्थितीत दिवस काढलेला इथं. काय असं पहिले रानाने लोक काय करायची, काय पिकवायचे? 5 महिन्याची बाजरी, मका, ज्वारी, हं, मिरच्या, वांगी. हं. पहिले रताळ लय होती, बर. रताळ. हां कुणब्याच्यात खंदा गेलं म्हणजे वरनं खंदू द्यायचे नाही, ते हां एवढी शेज लावायची, हां गुडघ्या एवढी, बर म्हणजे त्यांची रानं पोकळ करायची असते ते ना. बर बर. मग ते लयच खंदायला लावायचे. हां ते बी अनेक खंदून आणू द्यायचे नाही ते आम्हाला. हां. नाही, मग त्यांना निमेन मग आपणाला निमे, होय. रताळी निम्म निम्म असायचं का? निम निम. होय. अशा परिस्थितीत काढला आहे बापाच्या वेळ. 5 महिन्याची बाजरी म्हणला, ती काय प्रकार होता 5 महिन्याची म्हणजे? 5 महिन्याची बाजरी पिवळी असते, हां ते 5 महिन्यानंच काढायचे. आपलं बर. 5वा महिना लागला का खोडायचे. हां तिचा असा सुवास येत होता भाकरी करताना, लय वाढ पिवळ्या. जरी भाकरी झाल्या हां तर मीठ गाठली म्हणजे की नुसतेच खायच्या, कुठलं तवाचं वंधन, कुठलं तेल आणि कुठलं काय. तेल मात्र चांगलं होतं करड्याचं. रताळं बी 5 महिन्याचीच, हं. ज्वारी 5 महिन्याची, हां बाजरी 5 महिन्याची. हां हे असं 5 महिन्याचीच पहिली पिकं होती. बर. आता सगळं 8 महिन्यातच निघालं या. हां फवारलं का आज, फवारलं का उद्या, त्याला चला बाजारात म्हणतं या. हां. पहिलं तसं नव्हतं. तुमची स्वतःची शेती होती का? हो, नांदाच्या घरी, हां नांदाच्या घरी नाही, बापाच्या घरी होती. होय. होय. तुम्ही केली का तिकडे शेती? हो, काय काय असायचं तुमच्यात? साळी, मका, ज्वारी, मग ते माळाला बाजरी, मटक्या, हुलग. हं. काय पद्धत काय होती शेती करण्याची? कशी करायची? कोण करायची शेती? शेती वडील पेरून घ्यायचा. बर. बारकं असलं का जायचं त्यांच्या मागे, ते हुलग उपडू लागायचं, मटक्या उपडू लागायच्या. हां नाही जरी लवकर मिळेना भाकर तर पहिले दळण जात्यावर होतं. हां संध्याकाळी वडील मटक्या भिजू घालायच्या, हां गुळून मटक्या द्यायच्या एवढूला खायला. बर. आम्ही 8 जण बहिणी भावंड होतो. हां. गोळून मटकी खायचं? गुळून मटकीच खायचं. मटकी कशी ती भिजवलेली असायची कशी? 5 महिन्याची मटकी भिजवलेली, होय. भिजवून त्याला फडक्यात बांधून कोंब आलेला असायचं, हां मोड आलेले असायचे. बर. ते मोडन गुळ खायचा. चवला कशी आहे मटकी? लय. हां आताची नाही. होय. कसं काय एवढं चवदार कशी काय लागायचं आधी खाणं पिणं ते जेवण वगैरे? त्याला औषधच नव्हतं, त्याच्या आमच्या पाण्यानंच आलेलं असायचं ना. हां. आता पाणी देते ते का लगच्या लगेच चला. हं. पहिलं आमच्या पाण्याचंच होतं सारं. बर. घरात माणसं किती होती मग तुमच्या? माहेरात ह्याला सासरवाडीला? दोघी नंदाच्या लेकर, नंदा, हा. सासू सासरा, चौघदीर, जावा. हां. मग ह्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक बनावा लागायचा का तुम्हाला? कोण बनायचं, कोण कोण बनायचं? मी एकली बनवायची, दळायची बी मी एकलीच. हां मग सासूच्या दोघी लिकियाच्या होत्या ना पुऱ्या, हां. मी परक्याची होते. बर. तुम्हाला काम लावायची काय? हा, त्यांना काम लावत नव्हती काय? मग तू थोरली आहेस ना, बर. हे थोरली आहे म्हणून मलाच करायला लावायचे. हां
मग पहिलं माघारी बोलायचं नव्हतं, हां आई बापाला चाडे सांगायचे नाही, बर माहेरला जायचं नाही. हां मग काय असेल ते तसंच सण करून घ्यायचं. आठवण यायची का माहेरची? येऊन काय करायचं, माहेर इकडं आणवली आणि इकडं लांब इतकं माहेर हां कोण चालत याचं. जाऊ वाटायचं का माहेरला? होय, होय पण धाडतं कोण धाडत नव्हते. बर गेलं तर लगेच माघारी चला. जायचं का मग तुम्ही? गेलं तर मालक त्याचं काम सोडून संग याचा एक राहिलं का चला, 2 रोज राहिले चला नाही. कोण घेऊन जायचं माहेरला? माझा वडील, होय माझा वडील घेऊन जायचा. मला जात असल्यावर त्या थोरलेल्या एकाला माझ्या बाणच शाळा शिकवली ना, आणूनशी ना. कसं न्यायला म्हणजे वडील न्यायला यायचे काय? कसं कशी यायची ती न्यायला? चालतच, होय चालतच जायचं, चालतच यायचं. कुठली गाडी आणि कुठली गाडी. बापरे, किती लांब चालत जायचं ते? आणवलीपासून इकडे लेंडव्याच्या चुळ्याला चालतच? चालत. कधी निघायचं? नाही बसता चालून 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 जीव इकुळी जरी झाला हां तर सकाळपारी ते 8 वाजता निघालं तर संध्याकाळी 7 वाजता सुद्धा पोचत नव्हतं. लय चालायचं पहिले. होय, मग जाताना भाकरी बिकरी बांधून घ्यायच्या का? सासूच्या मनाला आलं तर बांधायचे, नाही मनाला आलं तर राहिलं. होय हा, बर ते काय आपल्या मनानं जाऊन दुर्डीतली घेऊन बांधायचं नव्हतं असं राज्य. हां तिच्या मनाला आलं बांधलं तर सही, नाही तर राहिलं. नाही नाही, आता तुम्ही चाललाय एवढ्या लांब चालत चाललाय, जाताना भूक लागल ताण लागल असलं काय? नाही, हां चालली माहेरला जाऊ द्या, हां काय करायचं. मग काय काय असं खाय प्यायला काय असायचं पहिलं घरामध्ये? म्हणजे कालवण बिलवण काय कशी अशी काय काय असायचं? कालवण कालवण पंढरपूरला गेलं म्हणजे येताना मटकीची मोड घेऊन ये, वांगी घेऊन ये. नसलं तर काय मळ्याला गेलं म्हणजे कांदा आणलं म्हणजे त्या कांद्याचंच कांदवणी कर, बर असलं होतं. कांदोनी म्हणजे? कांदाच कापायचा आणि कांद्याचंच कालवण करायचं. होय, नुसत्या कांद्याचं? नसत्या कांद्याचं काय काय टाकायचं त्यात? काय टाकायला नव्हतं, हां नसत्या कांद्याचं कांदा. आणि चव लागायचं कधी? होय, नुसत्या कांद्याचं कालवण? नसत्या कांद्याचं. कशाबरोबर खायचं ते? भाकरी हातावर केलेल्या, हां इकडं कांद्याचं कालवण घ्यायचं आणि गरम भाकरी त्याच्यात खायला. कोस करून? हां, होय. जनावरावर किती होती? तवा जनावर नव्हती. दुधाला काय करायचं मग? तवा कुठलं दूध तर चहा असलं नव्हतं. चहा तवा नव्हता. बर, मग काय असायचं? सकाळवरचं नाश्ता बिष्टा काय होता का नाही? भाकर खायची पंचायत. नाश्ता तुम्ही विचारताय. हां, कसं असं सकाळवरचं जेवण? सगळं दीर सगळी नंदाची सगळ्याची जीवन माणसं गेली का उरलं सुरलं असलं तर खायचं, नाही तर चला. होय, जेवायला मिळायचं नाही? हां, एखाद्या वेळेला मिळायचं एखाद्या वेळेला नाही मिळायचं. होय, म्हणजे आधी सगळी जीव घालायची घरातली, हां मग परत आपण जेवायचं. हां, म्हणजे तुम्हीच करायचं स्वयंपाक आणि तुम्हाला जेवण नाही? बाया तेवढ्या मागं राहायच्या, जावा जावा आम्ही. होय, असं सारखं नेहमी व्हायचं का असं? नेहमी नाही, हां 4-2 रोजाला तर व्हायचं. होय होय, बर. आणि स्वयंपाक किती टाईम करायला लागायचा? 2 टाईम. होय, पहिलं मी ऐकले लोकांचं खाणं पण लय होतं, खायचे का लोक लय असे? होय, हां माझा मालक पहिलवान होता ना माझा. बर, मग जेवायला बसलं म्हणजे शहराच्या चपात्या पुरतच नव्हत्या त्यांना. होय 16 पहिल्याचं पोत 25 पोते असे काकाला मारून शेना बामणाच्या पंढरपुरी नेत होता. बर, उचलू हे कोणाला लाग म्हणत नव्हता. हां, एका टायमाला शहराच्या चपात्या लागायच्या. होय, 2 किलोच्या. बर, एकटाच? चांगलंच खायला होतं. पहिलवानगी करायची काय? 25 पोत्याची रास पडवून काढत होता एक. तवा मिसनी नव्हत्या. हां 25 पोत्याची रास एकला पडवून काढायचा आम्ही 2 जण. बर, तवा मिसनीच नव्हत्या. हां, कसं असायची रास म्हणजे कशा काय त्या काळातली कशी असायची? ज्वारी बडवायचे काठीनं. तिकडं मालक इकडं मी. बडवून वरच्या पिशा काढून त्या काड्या घेऊन वरचं ग्वांड काढून एकीकडे लावायचं उपणायसाठी. बर, आणि पुन्हा वावडीवर उभा राहून उपणायचं. दोघंच मिळून?
दोघंच मिळून दुसरं- 3 जण असायचे. कोण असं एक पाट्या द्यायला हां आणि एक हातने हाणायला आणि मी वर उपणायला. बर. मालकाला वावडीवर चढायला येत. दुसरं कोण असायचं मग? तिसरं कोण असायचं? कोणतरी साथीदार आपल्या संग घेतलेला. होय. हम्म. हम्म. असं करून शेणा जगवले ते लेकरं. काय करायचं आहे? आणि मग आजोबा शेतात काम वगैरे काय म्हणजे काय काय करायचे? चक्री राहिलेल्या जागेला नांगर हाणायचा ते कुणबीक सारीच करत होतं. होय. बैल होती काय तुमची? चक्री राहिलेल्या जागेला कोणाची बैल? होय, त्यांची बैल होती काय ती? हं. नांगरणी आम्हाला वगैरे? शातच नव्हतं तर. होय. मग ते जे दळण दळायचं तुम्ही हम्म. रोज दळा लागायचं कधी? रोज होय. सकाळचं 14 किलो दळलं म्हणजे संध्याकाळी पंढरपूरनं आणलेलं एकीकडे दळायचं आणि मग सासू भाकरी करायची. हां. मी दळून द्यायची, सासू भाकरी करायची. होय. सासू चांगली होती का? होय. का दास करायची? सांगते काय ना ऐकताय काय? माया करायची का सासू? नाही का? बर. आणि मग ते दळण तुम्ही एकलंच झाला, दुसरं कोण दळण लागायला हे नाही का तुमच्यासोबत? नाही ते लागायचे. होय. मग दळणावर दळत असताना गाणी वगैरे म्हणत असाल? होय. काय काय असायची गाणी? गाणी भावावरनं, लेकरावरनं, हम्म. आई बापावरनं, दिरावरनं आणि सासूवरनं. सासूरनं म्हणायची का? सासू मग- सासू तरी पण सासूरनं म्हणायची? इलाज नव्हता. हां. कैदत टाकलेला असायचं आणि मग पळता कुठं. होय. म्हणा बरं, सासूवरनं गाणं सुरुवात करा जरा. सासूचं आठवण काढा पहिल्यांदा. हं? सासूवरनं म्हणाय गाणं एखादं जातीवर. सासूवरनं हं. हस ग सासू सास गैरा हाई भाग्याचे गले के तुला जाते माया रे बोगा बाईला इला गे माया रे बोगाईला. पहिलं सासूलाच गायल्याशिवाय पुढं येवलं. आधी सासूला गायचं, हो. मग परत भावाकडे बहिणीकडे जायचं का? होय. हा. मग परत दुसरी कुठली कुठली असायची गाणी? दुसरी म्हणायची आई बापावरनं, भावावरनं, भावावरनं म्हणायची. हा. भावावरनं. हसी ग बोळवन ग किली पदराला या ग राम सीता बाई माझ्या या ग बंधवाचा चाटी वळकीचा बाई भूता भूताने चाटी वळकीचा भूता. हसी ग बोळवन ग किली पदराला या झळ ग झळ बाई माझ्या या ग बंधवाची पदराला या ग झळ झळ. हसी ग बोळवन ग किली पदराला या झळ ग झळ बाई माझ्या या ग बंधवाची चाट्या संगट वळ बाई इक इकन चाट्या संगट वळ इक. हसी ग बोळवन ग किली 550 गेलं न तुझं बंधुनाऱ्याळ्या पदरान झाकते मी पाठ बाई भुज भुजन झाकती पाठ भुज. हसी ग बोळवन ग किली किली मावस भावा गईन माझ्या बंधूच्या करणीला केलं नवाल गावा बाईन इन ग नवाल गावाईन. हसी ग लुगड्याची ग घडी घडी तळाता येव गईडी हे ग माझ्या या ग हारीची मन धरणी केव बाई इडी इडी ग धरणी केव इडी.
असं गलुगड्याची गधडी धडी रुतली माझ्या ग पोटा हाय जतचा ग माल खोटा सांगुल्याचा दर बाई मोठा मोठा ग सांगुल्याचा दर मोठा असं गलुगड्याची ग घडी घडी मोडती बाज गवरी चौघांजान ग बाळाईच्या बाळाच्या राजाबाई वरी वरीने राघूच्या राजावरी असं ग जात्या रुगाईता नको मला या जडन जाऊ माझ्या बयाच न प्याली दूध तुझा घेऊ दे मला न भाऊ भाऊ गे घेऊ दे आने भाऊ असं ग जाट्या रुगाईता तुझ्या पिंडाची वली न माती माझ्या बयाच प्याली दूध तुला इलाजा खाली म्याच घेती घेती नाही इलाजा खाली घेती आसन सुजीच्या सोवा ग इळ्या इळ्या सोजीच्या सेवा ग इळ्या दुधा तुपाने कृत्य मऊ हौसेदार यार बंधू माझ्या काडे मंदिल दोघ बाई जेवू जेवू नये मंदिल दोघ जेवू असं ग साळीच तांदू ग इळ हे ग आदनी बोल ग त्यात वाट पावन चाल त्यात पावन चाल बाई त्यात त्यात ग पावन चाल त्यात असं ग भनी भावंडाच तेज भांडण झालं घरीती हौसेदार याग बंधू बोले जेव बहिणाय राग बाई किती किती गे बहिणाय राग किती असं ग भनी भावंडाच तेज भांडण किली ग बिली माझ्या बयाला ग सांग येते नाही म्या बंधूला शिवी बाई दिली दिली गे बंधूला शिवी दिली जगतात वडगताना मला घामाची आली ग घेरी माझ्या माव गलीच्या घरी आखरी दुधाची केली म्याग नेरी नेरी ग दुधाची केली नेरी असं ग बया मनू ग बया माझ्या बयाच प्याली ग थाने हे ग आताच्या ग कली मंदी बोली मातला उपा बाई रेट रेट ग मन झालं बाई मान झालं या बाई मान मान ग मन झालं बाई मान असं ग लक्ष्मी आई ग आली हे ग शेताया शिवा घरात चौघांजाने बाळाईच्या पाणी भिवाच्या घाग बाई रीत रीतन भिवाच्या घाग रीत असं ग लक्ष्मी आई ग आली तुझ्या शेताचा बांधन चढ चौघांजान ग हरी माझ हाती गोपन पाया मग पड पड गे गोपन पाया पड शेताग घातली मोड गईनी वाट चुक गल्या त्या गणारी हे ग पोटीच गगनराज
गंजीवरून हाका बाई मारी मारी गे वरून हाका मारी. असं ग वाटवर लग मळा घ्या ग बायानो शेंगण भेंडी चौघांजान ग हरी माझ कुणबी पिकला पहिल्या बाई तोंडी तोंडी गे पिकला पहिल्या तोंडी. असं ग वाटवर लग मळा घ्या ग बायानो घोला गईना माझ्या पोटीचा गणगराज कुणबी भिडचा बोल बाई ना ग भिडचा बोल ना. असं ग वाटर लग मळा कोण्याव बिग शान केला माझ्या पोटीच्या ग हारीन रंग माचाडाला बाई दिला दिला गे माझा बिडाला दिला. तुझ्या ग बैलाची ग नाव हे ग रावण मव गाईन माझ्या पोटीच्या ग बाळाईची शोभा देती दाव बाईन इन गे देती या दाव इन. ह्या गटीपणी बाई गाईच चाडद्वार या हाल ग त्यात चौघांजान ग हारीच नंदी जोमान चाल बाई त्यात त्यात ग जोमान चाल त्यात. ह्या गटीपणी बाई गाईन तीन घेतलं उबन माळ माग रास न्याय तान बाळ बाळ ग रास न्यातान बाळ. ह्या गटीपणी बाई गाईन तीन घी काढली वली ग माती माग रासनी तुला जड जाती जातीने रासनी जड जाती. अशी ग बैलाची ग घाटी घाटी वाजती चोरू गाईन चौघांजान ग हरी माझ आला व वांडा पेरू बाईन इन गे वांडा पेरू इन. पडन पड मेघू ग राजा फळी उठली दूर गाईन कुणबी निघाला माझा पेरू इन इन ग निघाला पेरू इन. असं ग पाऊस पाण्या गाईची इज बाई ती कुर गवली माझ्या बाळाच्या ग शेतावरी राती वरात बिरबाई वली वली ग वरात बिरबाई वली. बस कहाणी म्हणायचं आहे. झाली का? मग ते किती वाजता दळायला लागायचो? हा सकाळपारी किती वाजता उठाय दळा लागायला? दळायला दळायला 3च्या अगोदरच उठायचं पहाट हा. एवढ्या लवकर? मग ते 14 किलो ज्वारी का व्हायची उठणं व्हायचं का? गेलं त्याचं नसायचा हा गेलं त्याचं ना सासू इकडे घेऊनच बसलेली असायची. सासू पण एवढ्या लवकर उठायची का? का मारायला काय गेलं उठवायचं आणि झोपवायचं. काय बरोबर कामाला जायचं कामाला जायचं का? मग काय करायचं. होय जे तिला काय कमी पडेल ते करू लागायचं. सगळ्यात तुरली मीच होती ना. हा तिकडे तुरली मीच आहे इकडे तुरली मीच आहे. बर. बस सगळीजण लहान लहानच माझ्या घेता असायचे. हा सगळं आईला मदत करू लागायचं. हा जे आई करेल ते करायचंच. होय मग आता काय आई लाड करायची का? होय काय कशी करायची लाड? काय लाड काय पहिलं कशाचं लाड बस सांगुल्याला गेला म्हणजे पळत पळत आडवं जायचं त्या रेगा रेगाच्या गोळ्यासाठी. पहिलं कुठलं खायला कुठलं रेगा रेगाच्या कुठं गोळ्या नव्हत्या का गोळ्या. हा
त्या गोळ्यासाठी आडवं पळत जायचं. पहिले शेतात असायच्या, काकड्या असायच्या, शेंदडा असायची, भाजीपाला असायचा, हा मिरच्या असायच्या, रताळ असायचे. हा तेच. शेंदाड हुडकायला जायचं. हा शेंदाड हुडकायला. शेतातच असायचे. होय. अशीच रानातच बसते आहे बाची बी. हा काय काय असायचं रानभाज्यावर काय काय असायचे होत्या काळात रानातल्या भाज्या. पातर, कुंजीर, कुरडू, हम्म. झालं तर हे जे रानिलीची भाजी. हम्म. कसली. रानिली. होय. हरणखुरी म्हणजे ते येला आता जात नाही का वर, हा तसल्या पानाचं हरणखुरी. बर. असल्या भाज्या पहिल्या. तुम्हाला कुठली भाजी आवडायची जास्त. हरणिलीची भाजी आवडायची. होय. आता आहे का ती रानात. आता नाही ते. आता कसं काय दिसत नाही आता कसं काय. झाडं तोडून टाकते ते, असली झाडं उगवली ते काटाड्याचे. हा आता कुठं दिसत नाही का ती. कशी लागायची चवीला. लय चांगली हरभऱ्याच्या भाजीच्या वरची. होय. आता हा सध्या तुम्ही हरभऱ्याच्या आता खुडून आणलेली भाजी जरी केली हा तर तसली होत नाही, असली व्हायची. बर. पहिले त्याला तरी कुठलं मीठच तेवढं. हा लय त्याला कोणाच्या भाचं. मग कुठं तेलाची धार वतली तर वतली, नाही तर लसूण आणि मीठच लावायचं जास्त ना. हा मग काय करायचं. अजून कशी कशी असायची भाजी. माझ्या रानात गेलं म्हणजे चिगळची जास्त करून आणायची. बर. चिगळ, घोळ, हा मग राजगिरा, चुका, शापू असं मालकाला विचारल्याशिवाय घ्यायचं नाही. मग लोकांच्यात गेलं तर बर. त्यांच्या हाताने देईल तेवढं घ्यायचं, हा हा हा. आपण नाही घ्यायचं. बर. त्याने देईल तेवढंच घेऊन यायचं. द्यायची का मग ती. तेच घे हा द्यायचे. बर. काम वगैरे आता मग तुम्ही गोराळाचं सांगितलं बघा ते. ते गोराळ सासू सासऱ्याच्या इकडं होय. कसं होतं गोराळ काय. गुराळ हा चुलवण असायची, कायली असायच्या. हा मग जर रस आटवून 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 ते बादली अशा त्या कणगी एवढ्या बादल्या असायच्या. कणगी एवढ्या. हो, हे कणकीचं बुड खालचं कसं आहे हा तसं तेवढ्या बादल्या असायच्या. तसले 9 बादल्या गुळ निघाला पाहिजे. एवढ्या बादल्या मोठ्या कशा कोण उचलायचं ते. ते वाप्याच्या कडेला ठेवलेल्या असायच्या. बर. मग ते दुसरं आदानी येऊस तर का ते गार झाल्यावर खाली लावून दोघं तिघं. हा आताच्या इवडुल्या काढायला लागल्या ते. बर. पहिल्या चौघ बादली पाचली केली तर पण एवढ्या जड लागत होत्या. हा आताचा गुळ पिवळा आहे, पहिला गुळ काळा होता. साखर असल्याने भेंडीच्या पाण्याचा. हा आता काय पावडर टाकते ते. होय. ते काय काय टाकायचं त्यामध्ये त्या गुळामध्ये तयार करताना. फक्त भेंडीचं पाणी. हा आता हे भेंड्यात एकायला येते का नाही, हा त्या भेंड्या चिचून शेण भिजू घालायच्या. बर. त्याचं पाणी. होय. त्याचा काळा गुळ व्हायचा. त्यांना त्या भेंडीमुळे काय व्हायचं. गुळ चांगला बनायचा ना ते. बर. पण मग आताच्या औषधं वेगळी आहे, ते गुळमाट कमी बनतं या. हा 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 हा. ते खायला ते चांगला पण लागत नाही आता गुळ. चव पण लागत नाही एवढं. नाही पहिला गुळमाट झार. हा मग पुन्हा पाहुणा आला म्हणजे गुळाचा खडा, हा. तांब्याभर पाणी प्यायला द्यायचं. त्या कोणाच्या वाचा. होय. कसं कसं काय द्यायचं. तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा. होय. गुळ खाय घाला त्यांना. मग आता चहाच नव्हता पहिला तर. पहिली माणसं मायाची लिहू दे की नाही. लय माया करायची. कस काय एवढी. मायाची बी माया बी करायची तेवढी ना, कठीण बी तेवढीच. होय. दुराशी होती ती. हा करणाराचे करायचे, नाही करणाराला जर चितपट करायचं म्हटलं तर करूनच दाखवायचे. होय. ते एक कलीच असायचे काय नाही माणसं. म्हणजे एखाद्याला शब्द दिला तरी शब्द पण पाळा येत असा ते. मरुस पातुरुक तेच पाळला पाहिजे. होय. एवढी कशी काय लोक एक वचनी कशी काय एवढं त्यांना जमायचो. मग अजून बी झालं तर एक वचनी आपण अजून बी झालं तर सोसत नाही ना, एक वचनीच हे करतो आम्ही बी. होय. लवाड नाही बोलायचं. हा खोटं नाट अजिबात नाही. ते पहिलं सण वगैरे कसे असायचे. सण
आता अर्धा किलो डाळ काटली तर बाई वेळाची पोळ्या त्याच्या करते. हा आम्हाला 2 किलो जरी डाळ घातली तरी एक टाइम पुरत नव्हती. बर पर गुळ घालत नव्हती. हा भली इतके गुडगाभर आमटी करायची हा आणि मीठ घालून शेणा पोळ्या लाटायच्या. हा आता तेलात पडूस तर का खाते ते. होय पहिलं तसं नव्हतं ना. नव्हतं किती पण खावा ते अंगी लागायचं चांगलं. कामच तशीच करायला लागायचे. हम्म, आता कशाची काम आहे ते. हम्म, धुणं भांडीन परशी, धुणं भांडीन परशी. हा, 4 चपात्या कर वाटल्या कर, नाही तर कर खा तकडं, खाय तकडं जा, हा. असं आहे. पहिलं खाणं पण तसं आणि काम पण तसंच. जात्यावर दळायला लागायचं ना पहिले. हा आता गिरणीतलं पीठ भाजूनच येते. चुलीव जाळ सडीव तांदूळ दुधाच्या दनी, चुलीव जाळ सडीव तांदूळ दुधाच्या दनी, हीच देवा तुला एवढं नाजणीच्या घरी जाची, हीच देवा तुला एवढं नाजणीच्या घरी जाची. जनीची भाजी भाकर खातील जनीच्या घरी राहतील, जनीची भाजी भाकर खातील जनीच्या घरी राहतील, हीच देवा तुला एवढं ना जनीच्या घरी राहतील. झोका खेळायला गड्याला येत नाही. होय. झाडाच नेलं पहिले झोका असायचा, सुंदूर असलेला असायचा. बर. झाडाला झोका खेळायचा. हा माझा बास होता. हम्म, मेटावर चक्र रवायचे, हम्म, चक्रावर बसून फिरवायचे. पहिलं आपलं पाळणं कसं फिरवते हा तसं मध्ये गडी उभा राहायचा आणि इकडं बी बाई इकडं बी बाई मधनं फिरवायची. ल्याग ल्याग बायानु चुड रत्न जडी ताचल्यान, ल्याग ल्याग बायानु चुड रत्न जडी ताचल्यान, तशीच वरदी कळवली बाय व कमळद बायच्या वाड्यासी, जग जग दासी बुलबुनान जवाड्याची, जग जग दासी बुलबुनान जवाड्याची, मोरग दासी माग वैराळ बुलबुन नेलाय वाड्यासी, मोरग दासी माग वैराळ बुलबुन नेला वाड्यासी. कोण गाऊ कोण शिवू सांगावा मासी, कोण गाऊ कोण शिवू सांगावा मासी. म्हणे कृष्णदेव म्हणे आम्हा नाही गाऊ आम्हा नाही शिवू फिरस्ती रहिवासी, चुडवई कन्या कारण इंडतो आम्ही दाई देशी, चुडव भरण्या कारण आम्ही इंडतो दाई देशी. तसाच हात दिलाय वैराळाच्या हाती, अरे अरे तसाच हात दिलाय वैराळाच्या हाती, अरे अरे वैराळ दादा चुडा माझा सैल कर जशी मनगटी लागली कळ, चुडा सैल कर जशी मनगटी लागली कळ. चुडाव कंसाची हात्यार माझी राहिल्या ती घरी, चुडाव कंसाची हात्यार माझी राहिल्या ती घरी, उशाव खालची करी गचवरी भाच्यान केली, उशाग खालची करी गचवरी भाच्यान केली. म्हणजे कृष्णदेव कोस मामा होता व शेज हे गाणं आहे. चल गिडबू तरल गाव सोडून वावैरी, लेग गोताची नवैरी, चल बिरी बिरी चल बिरी बिरी, राजवाल्यानं गर्दी केली रावटी दिली, चल बिरी बिरी चल बिरी बिरी, राजवाल्यानं गर्दी केली रावटी दिली. सलग बिनाच्या येळ सारी गुतली कामायाला,
भाची क्रवली मायाला सैग म्हणू का साळू गेली होती चंद्रभागा नव्हती तिची वाळू असलं गिन उतरल याग कुंब्याच्या फडीवरी नवरा सारंग्या घोडीवरी जाई पेरली मेथी ग जाई याला वाद येते ग माळने तुला सज घडीला येणे मला ग यास घेण्याला नवऱ्या देवाच्या बासिंगाला ग मोत्याचा तुरा मोत्याचा तुरा असं मांड गवच्या दारी ग चिकुल चिवंदा झाला नवऱ्या बाळाचा बाप म्हणाला नको जाऊ की मुंबईला की दूर पला की बादल पाणी रान दिसतय बेसुरवाने बडुद्याचा लांब पला रत्नागिरीचा मुकाम केला माझ्या कंबळदच्या फुला एकाच्या बेला गुढीला पटापट केला स्वार झाला 6 महिने विचार केला देशावर निघून गेला एक वाजन त्रिवाज त्यात दुगाळीनी 2 ताप हिरव्या शालूचा वर बाप पायी पंजन वाजी झुंझुन आयक येसव दे ग हारीच गुण हारी गुणे धरी तू याने गवळण शाने अन मथुरच्या बाजाईरी ग दान दिन मी एक मांड गवच्या मेडी वेडी रवत 10 जण चुलत रामाला लई जण सैग म्हणू का साळू गेली होती चंद्रभागा नव्हती तिची वाळू लग्न कशा असायचे पहिले पहिलं काय सण या सूर हलगी झाली तुमचं कसं झालं लग्न तसलं हा कुठं झालं लग्न आणवली होय काय होतं जेवायला लग्नात पोळ्या होय पोळ्या असायच्या पोळ्या कळत बी नव्हतं तेव्हा हा अजून काय काय होतं पोळ्या आणि खीर करायची तक्यात पोळ्या करायची हा पोळ्या आणि खीर आणि आमटी लग्न ज्यावेळेस जमलं त्यावेळेस तुम्ही एकमेकाला बघितलं होतं का नाही मग नाही कसं मग लग्न कसं झालं त्या आई बापानच कसं काय ठरवलं आणि काय केलं कोणा ठाकून कळतंय होय हा तुम्ही म्हणला नाही का नवरदेवाला बघायचं आहे वर असं काय नाही बघण्याची पद्धत नव्हती आधी एकमेकाला पहिला करेल त्यात पहिल्यांदा कधी बघितलं तुम्ही लग्नाला गेल्यावर होय लग्नातच बर आणि लग्नाला गेल्यावर तर कोणाला कळतं या हा नवरा काय नवरी हा काय कळत नव्हतं तसं मग तुम्हाला आठवतं का ते लग्ना दिवस आठवते का तुम्हाला आठवते हा आठवते काय पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुम्ही या बाबा नवरदेवाला आधार नव्हतं तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं सजवलं होतं वगैरे त्या काळात काय सजवलं ना काय नाही माझ्या माऊस बहिणीचं गेलं होतं तिकडं आई बाप मावशी गेली होती हा ते आणवलीची माणसं आल्यावर चुलतीनं काय ते पहिलं फिरवटावर साडी नेसवली फेरवट म्हणजे ते असं करून शेण असा पिळा घालते ते असा बर असं करून असं चुलतीनं नेसवलं होतं हा पदर बी घ्यायला येत नव्हता पदर खांद्यावरून गेले तसे बर पदर घ्यायला येत नव्हतं हा केली पासून काय हा म्हणजे तुम्हाला दाखवायला नेलतं का तिकडं हा आमच्या घरी आलते होय आमचा वडील आहे तिकडं लग्नाने घेऊस तर का चुलत्याने बिन चुलतीने ठरवून बी टाकलं कसा होता बागाबागीचा कार्यक्रम कसा झाला कोण आलतं बघायला चुलत सासरा आणि सखा सासरा 2 जण झाले होय ती तुम्हाला बघून गेली काय
मग ते आता कसं बघा, नवरदेव नवरा नवरीला आपण बघायला गेल्यानंतर चहा पाणी असते, बागाबागेच असते, ते तसं होतं का पहिल्या काळात? नाही. मग मग ही बघायला आल्यानंतर ह्यांना काय करायचं? कुणाला? हे जे सासरे वगैरे आले, सासरे लोक यायचे, हं. मग ही काय करायची? म्हणजे बघायला यायची नेमकी पद्धत कशाची, काय असायची ते? बघायला याची ते नवरी पसंत झाली का करायचं पोळ्याचं जेवण खावान जावा. हा. नाही नाही, आता पोरापोरीला समोर समोर बसत होतं, बरोबर आहे काय? पटलं का आपण एकमेकाला विचारतो. मग त्यावेळेस ती ती काय करायची? तसलं काय नव्हतं आमचं. हा काय सुद्धा नाही. हा आई बाप ठरवल हा. त्याच आहे. नाही नाही, एखाद्याला आलाय तुम्हाला, तुमचा सासरा आलाय बघायला किंवा चुलता आलाय, हं. ते नापसंत करायची का पसंत? एक एक पोरगी बोलल्या ती तेवढ्यातच पसंत करायची का? डायरेक्ट पसंतच का? नापसंत वगैरे असं का, आवडली नाही अशी का भानगड काय नव्हती का काय? काय नाही. हा, म्हणजे बघायला गेली का पोरगी डायरेक्ट लग्नच करायचं का? लग्नच करायचं ठरवूनच यायचं तिकडं. होय. ती काळी आहे का गुरी आहे का कसली आहे कसलं नाही बघायचं. ते आपताच बघून जायचं पहिल्यांदाच. हा बिगर आपताच जायचं नाही. हा. आपता लगतच करायचं. नकार बिकार यायचा का कधी? आता दुसऱ्याच कुणाला ठाव. तुम्हाला गावातच जात नाही. हा, अजून बी गावातच जात नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा बघायला आलेली ती लग्न तुमचं जमलं? ते पहिले ओपन असायचे. हम्म. ओपने दगड घालून शेणा पाखराला हाणायचा. बर. लांडे असलं तर लांड्या म्हणायचं, हम्म. बोरड्या असलं तर बोरड्या म्हणायचं, हम्म. चिमण्या असल्या तर नुसतं हा म्हणायचं. हम्म. मग तुमची काम, बायकांची काम काय असायची नेहमी रोजची हो? घरातली म्हणा किंवा शेतातली, अशी तुमचं दिनक्रम कसा असायचा? काय काय कामांचं कसं असायचं? पहिलं बायाने तळायचं, भाकरी कालवण करायचं, हम्म. भाकरी मालकाला पोच करायच्या, हम्म. आणि तिकडे येताना जणाचा भारा घेऊन यायचा, हम्म. धुणं धुयाचं, हम्म. ज्वारी नीट करून दळण घालायचं संध्याकाळचं, हम्म. दळायचं तसं भाकरीला बसायचं. बर. खटला लय असायचा. हा. मग कोण कामाला जायचं, कोण कुठं जायचं, कोण कुठं जायचं, बरं लय खटल्याच्याला असंच. भाकरी द्यायला तुम्हीच जायचं का? मग कोण जायचं? होय. कधी सासू जाणार, कधी नणंद जाणार. हा. भाकरी कशा बांधायच्या त्या? फडक्यात. हा. काय काय असायचं भाकरीवर? काय काय घातलेलं असायचं? भाकर भरून डाळ असायची. पहिले हा. डाळी स्वस्त असायच्या ना. हा. भाकर भरून डाळ, तांब्या भरून दूध, बर. एवढं सुगाड भरून कालवण, हा. 8-9 भाकरी हा. बांधायच्या. हा. ताट हा. देऊन यायचं. ते डोक्यावर घेऊन जायचं. होय. कुठं जायचं ते द्यायला? कुठं असायचं कामाला? हिथनं गावा किताब जास्त लांब, बर. तिथं जाऊन देऊन यायचं. हा. आणि गडबडीने द्यायचा की आणि पळत कामाला घाट घालायला यायचं, बाया जात्याला म्हणून. हा. मग आता कसं टीव्ही वगैरे बघायला, तसं पहिलं काय होतं तुम्हाला? काहीच नव्हतं. मग काय करायचं? काय नाही, या कामातनच उजडत नव्हतं. हा. नुसतं काम करायचं. मस्त काम करायचं. हा. कामाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. मग काय करमणुकीसाठी कायच करायला नाही तुम्हाला? काय वाटत कशाने नाही का? करता करमणूक? हा. गप्प घेऊन ना पंढरपूरला जावं, तिकडं सगळं सामान गोळा करून घेऊन यावं. हा. जात्यावर एकानं बसायचं आणि एकानं भाकरी करायच्या ना. हा. कुठं करता करमणूक? हम्म. ह्या शेतकऱ्यानं दोडवलं म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याच्यात, दुसऱ्यानं कावलं म्हणजे तिसऱ्याच्यात, हा. असं करून पोतं भरून शेणा घेऊन पंढरपूरला जायचं. हा. पोतं भरलं तर डोसकं आत गेलं नाही पाहिजे एवढं लातनं कुचून भरायचं. बर. त्याच्यात नाही म्हटलं तर 8 पहिल्याच वजन लागायचं त्या ह्याच्यात. हा. आणि पंढरपूरला येताना एका पोतभर ज्वारी धुतलेली घेऊन आली होती मी. हा. 16 पहिल्याच पोत. बर. बाजार वगैरे कशा असायचे पहिल्या काळातले काय? बाजारच आम्हाला ठाऊ नाही. हा. तू सासर वर्षाला कोण बाजारला जाऊ देते? हम्म. कोण आणायचं बाजार? सासू ननंद दीर. हम्म. अजून बी पण बाजारात जात नाही. होय. कुठं असायचं बाजार? कुठं आणायचं? पंढरपूर. पंढरपूर जायचं. आता तुमचं सासर हे आणवले होतं काय? हम्म. बर.
मग काय तुम्हाला काय लागले कपडा लत्ता वगैरे मग ते कसं आणायचं? सासून आणायचं. होय. तुम्हाला काय आवड बिवड तुमची मग ते काय भाकर खायची पंचायतीने आवडेल होत. चोरणाची भाकर दळलेली त्यात असे सुपान ज्वारी एकीकडे काढायची हा, आणि कुत्र्याला फोपा करतो तसं आम्हाला भाकरी करून द्यायची. कशाची आवड मानता तुम्ही? हा, तेव्हा नव्हती आवड सवड काय. हा, ती तर पोटाला मिळतंय का नाही मिळतंय असं होतं. हा, ना आवड कशाची मानायची? हा. काय नाही तसं. मग काय बापाकडे काय काय बापाकडे असायचं की मस्त. नाही नाही आता माहेरला सासरला असताना मग काय आता इथं काय मिळत नाही सासरला. आता प्रत्येक घरी तसंच असते. हे सासरचं मी तुम्हाला विचारते कारण प्रत्येकाला सासर असते, बरोबर आहे का? तुमचं म्हणून तुमचं सासर नाही किंवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या का ते प्रत्येकाच्याच वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतात. ते होय. कोणाला दिवस चांगला असते तर कोणा दिवस वाईट असते तर जसं तुम्ही आता दिवस चांगलं तसं तुम्हाला चांगलं पण दिवस आलंच असेल तुमचं पण असेलच की. आता नाही नाही त्या काळातलं म्हणून तुम्ही मग त्या काळात चांगलं पण दिवस असतील किंवा वाईट पण दिवस असतील, बरोबर आहे का? ह्या होनूरला आल्यावर हम्म. तर पहिले हे हरिजन लोक हम्म. भाकरी मागत होते ना तराळकी म्हणून. बर. ह्या गावाला आल्यावर भाकरी मागणं जगवली बर. आणि आश्रमशाळावर शाळा शिकवली. हा. चौघ ब्लॅक इंजिनियर केला. ते काय पद्धत होती पहिले भाकरी मागण्याची पद्धत काय होती म्हणजे ते काय त्याला बोलवतो म्हणायचं ना? बोलू तर म्हणजे ते हे झालं, ज्वारी आणायची झाली त्यांच्या खळ्यावरली. हा. तिने खळ करून गेलं म्हणजे लोटायचं, पेंड्या झाडायच्या, हम्म. ती थोटना कडबा बनबीला नेऊन लावायचा. हा. ते बोलूत झालं, हा. ज्वारी वाढलेली. हा. आणि ज्या त्या घरी जायचं आणि भाकर वाडा म्हणायचं. हा. ती काय पद्धत होती? ते पहिले तराळकी म्हणून मागून खात होते. मग ती भाकरी मागण्याच्या बदल्यात काम काय करायची मग तुम्ही? ती भाकरी मागणार काम काय करायची, काय असायची, कशासाठी? ते पहिली चावडी लोटायची. गौरी आणून त्या कुंडव्याला तापायला चावड मोर ठेवायचं. हम्म. झालं तर ते चावडी लोटायची. हम्म. शिलग्न खेळायचं झालं तर जिथनं नाही तिथनं ते आपटा आणून शेणा माळ द्यायचा. हम्म. पहिली जात पात होती का? शिवून घेत नव्हती. हम्म. वरण भाकर वाढायची. हम्म. ह्या गावालाच आल्यावर वरणच भाकर वरणच वाढायची, नाहीतर तव्यात वाढायची. हम्म. ह्याच गावाला आल्यावर हम्म. नाहीतर मग त्यांच्या शिळ्या भाकरी त्यांच्यात टाक झालेले ते शिवल्याला मोगा न्यायचा म्हणायची. हम्म. त्या मोग्यात आपल्या शिळ्या भाकरी टाकून दिलेल्या. शिवलेला मोगा म्हणजे? मग गाडगा असायचं एवढं, हा. त्याच्यात टाक दिलं म्हणजे त्याच्यात शिळ्या भाकरी टाकायच्या बर. आणि त्या खावा म्हणत होते. ताकामध्ये टाकून? हा. काय काय वाढायची हे मागायला गेलं तर वाढायची काय काय होई? भाकरी मागाय गेल्यावर कोण आपल्या घरात जसं कालवण असेल तसं कोण काय बी हम्म. भाकर कोरडी वाढत नव्हती. हम्म. वाढायची का पण लोक ते? होय, हा. वाढायची ते नाही असं कोणी नाही. फक्त शिळच वाढायची, ताजं वाढायची नाही ती का? ताजं बी वाढायचं, कोण शिळं बी वाढायचं, कोण राहिलेलं तसंच शिळ्या भाकरी राहिलेलं न्याजा बी म्हणायचं. हा. असं काढलं ते दिवस. होय. मग त्याचं कधी वाईट वाटत होतं का तुम्हाला? आपण दुसऱ्या घरी जाऊन भाकरी मागतोय किंवा हे बदलायला पाहिजे असं कधी वाटत होतं का तुम्हाला? वाटलं का तुम्हाला? वाटून काय करता, निर्वाज नव्हती, हम्म. पुढे जायचं वाटून. हम्म. मग आता कसं आहे, आताचं दिवस आणि त्या दिवसामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? आता येते ते सगळे खाते ते, आता आता सगळे येते ते. हा. त्यांच्या घरच्या भाकरी घेऊन येते बरं, भंडारी मावशी कालवण करा म्हणते ते. आता होय. खातो आता. आता म्हणते ती. ज्यांच्या घरी तुम्ही भाकरी मागायला जायचा ती लोक येते का? आता ती लोक नव कर मनुष्याला बसते ती. हा. चालायला मग उष्ण आणि जे तुम्ही आता जी सांगली पद्धत भाकरी मागणी आता मागते का लोक? नाही. का बरं? आता आंबेडकरांनी दिले की सारं त्याला भरपूर. होय.
काय केलं तुम्हाला ना आम्हाला कमी त्यानं हा. हे त्यानं पक हे केल्यापासूनच आपणाला पुढं 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 सरकत म्हणून तुम्ही शहाणं झाला. हा. पहिली शाळेला जीव देत नव्हती तर हा. आता येतंय असू पण पहिलं असू येत नव्हतं. हा. चांगली उडून पोरं होस तर का त्या क्षणाला छड्डी मिळत नव्हती. हा. आता जलमलेलं पोरग बटा 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 बोलतंय हम्म. तेव्हा कुणाच्या बाच हा. असं होतं. म्हणजे हे सगळं बदललं हे बाबासाहेबांनी बदललं ना. हो बाबासाहेबांमुळेच बदललं. हा. आपणाला जे राज्य आलं या हम्म. ते सगळं बाबासाहेबांनाच केलं. होय. होय. काय केलं असं बाबासाहेबांनी हे सगळं बदलून गेलं. त्यानं 14 तळ्याचं पाणी टाकलं आपणाला वरण वाढत होती ती बर. दाडा करून दाडाच करून ना हा. त्यानं सगळी घटना लिहिली म्हणून आपण आता त्यांच्यात मिसळतो या. हा. तर आपणाला वरणच पाणी वरणच भाकर हम्म. तव्यात खा. हम्म. नाहीतर त्यांचं पहिलं लोकांना तांबे असायचं त्याच्यात पाणी दे हम्म. असं होतं. हम्म. ते आता आपण पळायला लागलो ते बाबासाहेबांमुळेच पळायला लागलो या. हम्म. हम्म. अजून पेपर कसं होतंय तुम्हाला बघताय ना. हम्म. बाबासाहेब नसतं तर अजून पेपर आपल्याला लाता खाली त्याने तुडवलं असतं. हम्म. आंबेडकर महाराजाची गाडी रस्त्यानं ग पळयती गाडी रस्त्यानं ग पळयती निळ्या झेंड्याला ववा बाळती इळतीने झेंड्याला ववाळती सग आंबेडकर ग मेला माता म्हणती माझा ग मेला साऱ्या दिलीचा राजाबाई गेला गेला गे दिलीचा राजा गेला आंबेडकर मारा गई जे कुण्या माव गलीच ग बाळ आंबेडकर मारा गई जे कुण्या माव गलीचा हिरा हे ग आपल्या ग जातीसाठी गांधी लोकाचा केला बाई चुरा चुराने लोकाचा केला चुरा. पहिले विठोबाच्या तर देवळात आज्यातच जाऊ देत नव्हते. हा. विठोबा तरी आपलाच हाय खरं पण जाऊच देत नव्हते. कशामुळे विठ्ठल आपला कशामुळे वाटतो तुम्हाला. गौतम बुद्धच आहे विठ्ठल. होय. बर. आमचा मालक चाकरी राहिलेला होता ना. हा. मग कोळ्याच्या बाया होत्या. हा. कोळ्याच्या बाया संग कोळ्याचीच म्हणून जायचे मी. हा. मग ते गरड खांब सगळा बुद्धाचाच होता. हा. आता कळतोय तेव्हा काय हा. गरड खांबाला भेटायचं आणि काय करायचं आहे काय करायचं आहे आता निघालं या. हा. हा. पुन्हा पुन्हा पण ते सगळे चित्र गौतम बुद्धाचेच आहे ते आता. हा. हा. पुन्हा वर्ण तिने झाकून घेतलंय आता. हा. रोज काकड आता तिला कोळ्याच्या बाया संग जायचं पंढरपूर होत तेव्हा. पळायला बाया जायचे का आरतीला. मग हा. त्यांच्याकडे ते आपणाला मागायचं तुकडं कसंच आता मला आलं या पुन्हा तुम्हाला पुन्हा त्यांना तसं जेच त्याला साल आलेलं हा. ते जायच्यात कोळ्याच्या बाया. हा. विठ्ठलाई मंदिरामध्ये हं म्हणजे काय प्रकार होता तो. ते जायचं धय दूध त्या बामणाच्या हाताखाली द्यायचं. बर बर बर. ते रुक्मिणीची साडी चोळी विठ्ठलाचे कपडे घेऊन यायचे. हा. ते आरती झालं का मग घरला यायचं. बर. हे सगळं द्यायचं कोणी कोळ्याच्या बायाने. तेव्हा ते बामणे लोक कोळ्याच्या बायाला देत होते. बर 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 बर. हा. काय म्हणून द्यायची ते. त्यांचा हक्क असायचा हा. हा. कोळ्याचा. बर. नाहीतर मग ते वड्डी चालवायची मग बंद पाडायची. हा. 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 अच्छा. वड्या चालत होत्या ना नदीत. अच्छा. ते नदीला होड्या चालवते म्हणून त्या बदल्यात ते त्यांना द्यायची ते. ते कुंडलिकाचे पैसे कोळ्याला होते. बर. जे मनाने घेत होते मग. हा. पंढरपूरला तुम्ही नेहमी जायचा का. नेहमीच. कसं त्या काळातली ती वारी बिरी कशी असायची पंढरपूरची.
आताच्या इतके नव्हते, हा कमी असायचे. बर कमी असायची, कुणीराला चापून चुपून वागत होते. हा आता काय नाही, दना ना 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 एकामेकाला तोडवत पळते ते का. हा. खाली मेले तर बी पण बघत नाही ते. पहिलं इतकी गर्दी नव्हती, हा. आता लय गर्दी आहे. आता ही जी विठ्ठल मंदिरात रांगा लागतात दर्शनासाठी, ते लागत होते का? नव्हत्या, हा रांगा बी लागत नव्हत्या आणि ते बांधलेलं बी नव्हतं. हा चंद्रभागेला आंघोळ करायचे, महादारात थेट इटवालाच यायचं. होय. दर्शन लगेच व्हायचं का? होय. तुम्हाला काय तुमच्या आई वडिलांनी शाळेत गाठलं नाही का हो? नाही हो, का? पुऱ्या शाळा शिकत नाही ते म्हणायचे, पुऱ्याला चूल फुकायला लागते. हम्म. तुम्हाला वाटत होतं का शाळेत जावं, शाळा शिकायचं हो वाटत होतं? म्हणलं तर बी पण आमचा वडील जाऊ द्यायचा. होते का तुमच्या जवळ शाळा त्या काळात? हा अरे, तुमच्या मग मैत्रिणी वगैरे काय होते का, जायच्या का शाळेत? ते मैत्रिणी तुम्हाला होते का नव्हत्या? कस काय? आम्ही साधन भाऊ भाऊ होत त्यांच्याच पुऱ्या, हा पुन्हा मैत्रिणी एकच कुटुंब असायचं. मग लहानपणी खेळ वगैरे कसे खेळायचे तुम्ही? काय कोणासोबत खेळायचे लहानपणी खेळ वगैरे? ते कोणा संग खेळायला नाही, काय नाही. वडिलांना लय कधीतरी किंवा आलं तर लाकडाचं जात केल्या, तेवढं जात्यावर दळायचं हा माती. लाकडात जात? हा, लाकडात पण जात असते का? मग ते पण खेळायला करून दिले. हा 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 बर, खेळण्यासाठी. बर. ते बहिणी बहिणी खेळायचं आणि भांडण व्हायचं, आणि भांडण व्हायचं आणि बुद्धीच्याला खेळायचं. काय काय असायचे खेळ? खेळ लाकडाचीच भांडी, लाकडाच जात, हम्म, चिखलाच्या भाकरी. हम्म, खेळ काय दुसरा. हम्म, जे जे मालक काम करल हम्म, ते त्यांच्या बरोबरच केलं पाहिजे, मी हम्म, नाहीतर मारायचं. हम्म. मग असं ते घर शेकरायचं माळ नसतंय का, हम्म, पानसार, हम्म. ते कापायला गेलो होतो. बर. लय तर लयच पाऊस यायला लागला, हम्म, आबाळ आलत, हम्म, लय जा कडकड 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 करायच्या. हम्म, काकाला लेकरू हम्म. हे आता दत्तक दिल्यालं, बर. हीच कडकड कडकड कड जसं केली हम्म, तसं लेकरू पोटाच्या खाली धरलं, हम्म. आणि हीच असे पडली तर एक मांगाची बाय मेली. बापरे. तर ती हीच पडल्यावर एक अर्धा तास कसलं ते आम्हाला काय सुचून दिसत नव्हतं. हा काय म्हणजे काहीच दिसत नव्हतं. हा पाणी प्यायला सुगाड नेलेला असं पडलेलं, ती सुगाड एकीकडे, पोरग एकीकडे, मी एकीकडे. ते चंदा मागेन मेली तवा. हा झाडावर पडलेली ती झाड बी जळलं आणि त्या झाडाखाली उभा राहिलेली बाई बी मेली. हा मग जो लांब नव्हता असंच होतं ना. हा मग एवढ्यावर आता हीच कडकडलेले आम्हाला पडल्यावर काहीच दिसलं नाही. हा ही पोरग पोटाच्या खाली धरलेलं, हम्म, आणि एक अर्धा तास तर कसलंच डोळ्याच्या समोर दिसलं नाही. हा. हम्म. परत कोणी उठवलं मग? जरा जरा दिसायला लागल्यावर, वरनं पाऊस पडायला लागल्यावर, जरा जरा सुद्धा यायला लागल्यावर उठून मग घरी गेलो. बर. घरी बी जाताना असं लय तरच कुठलं दिसायला, हा अंधाक धुंदाक अंधाक 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 हा दिसायला लागलं होतं. हा. तेव्हा झालंय कडकड 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 करायच्या. बर. शेला धरला पोटाखाली. हम्म, माझा भाऊ मी माझा आलता, हिचा बाप. हा. मग भाऊ माझ्या शेजारी पडल्याला, हम्म, असं काम करूनच येत होतो. हम्म, तिकडं पाऊस येत होता. हम्म, पाऊस येत होता, वड्यातनं सरा 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 जायचा आहे ना. हम्म. मग आमच्या संग एक म्हातारं दुसरं येत होतं. बर. मग ते पहिलं जोडल येत होते ना. हम्म, आता लग्नात कसं ते हे घालते ते जोड, हा. तसलं जोड लिहिलेला होता म्हातारा, बर. कातड्याचं. हा माझ्या डोसक्यावर 4 पायल्याचं गटुड बाजरीचं बडवून येत होतं. हा जाताना कना 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 येताना ते म्हातारा बी वडीनं माझ्या मागे येत होतं. हा ते म्हातार म्हणायचं आता इथं माणसं जाळ्यात हा हा ताई की माणसंच मागते ती माग. हा. ती येताना त्याच्या जोड्यातली वाळूला पाठीला माती लागत. बर. पुढे सरकल, तू म्हातार पळत, तू त्याला माग वाळू लागली म्हातार पळायचं. हा. तर बाहेर येऊस तर का त्या म्हाताऱ्याचं
जीव चालला. हं. मग काय झालं म्हणलं, सारखी वाळू वाड्यातली भूत मला आणत होती. बर. वाड्यातली भूत मला वाळू आणत होती. हं. मग तुमच्या सारख्या शाण्याने येऊन सांगितलं, तुझ्या पायात ही जोड आहे, चल बरं म्हणला, माती पण लागते का नाही बघ. बर. मग ते सांगितल्यावर जरा म्हातारा असं करून करून सुधीवर आलं होतं लवट्याचा. कोळ्याच्या चक्र राहिलं होतं म्हणून तुम्हाला सांगत नव्हते मी. हा. मग दाखल्या दिराचं लग्न करायचं म्हणून शेणा मालक इकडे होनूरला आला होता. बर. आम्हाला कोळ्याच्या इथंच टाकलं. हा. मग 3 महिने इकडेच होतं. हा. मग ते माझी येणूताई म्हणायची पोरगी होती. हं. बैलाला गोटा घातलेला, हं. साप नाग असं फडी काढून शेणा बर. त्या कोपीच्या भोवतानी. हा. लेकरं 4 माझ्या संग. हा. तर काहीच नाही, काय नाही. आता हे असं दिवा आहे तर ते दिवं नव्हतं. हा. एवढी एवढी चिमणी. हा. ते मालकानं बसायला कोप केलेली, त्याच्यात आम्हाला ठेवून इकडं आल्याला. हा. बैलाचा गोटा, बर. वरनं पाऊस, हं. ती 4 लेकरं मी. हं. ते 2 चाकरीचं गडी याचं जगून डिसेंबर. हं. ते संध्याकाळी घरला जायचे. हं. माझी येणूताई म्हणायची पोरगी होती. बर. आता बाळांतीन व्हायला लागली, कोण आहे मला. हं. जरी गेली मी, हं. आमच्याजवळ काय आहे, हात्यारण पात्यारण काय आहे, काय आहे. हं. हं. बैलाच्या गोट्यात बाळांतीन झाली, हं. नाळ कशाने तोडायची त्याची. हं. लुगड्याचा पदूर फाडला बर. आणि त्या गोट्याचा दगड घेतला, हं. खालवर दगड घातला हा. आणि ती नाळ तोडली. बर. आणि त्या लुगड्याच्या पदराने त्याची नाळ बांधली हा. आणि तसंच येऊन शेणा पोत्यावर झोपली. कोणाच बाळणपणी? माझं. बापरे. सकाळ उठून 10 वाजता आंघोळ केली. हा. दुसऱ्या मराठ्याच्या बायाने येऊन शेणा का नाही, हा. तिने मग पाणी ठेवल्यावर आंघोळ गाठली, मग पुन्हा केली आंघोळ. हा. कोणा रानातल्या वस्तीला. तुम्ही म्हणता मालक प्रेम करत होता का, माया करत होता का. आता कुठली माया तुम्हाला सांगायची मी. कोण नव्हतं का मग? कोणाच नाही, माझी 4 लेकरं मी. हा. सोबत कोणच नाही? कोणाचं नाही. बर. कोण म्हणजे कोणच नाही. हा. मग आता झोपली या हं. आणि अंगा खालनच मोठाच्या मोठा नाग बर. चालला या. हा. मग आता हलावं तर हाणतोय पडी. हा. अंगाला चिटकून हातून गेला त्या कोळ्याच्याच इथं. बर. त्यानं जरा लांब गेल्यावर अनेक लेकरं बाळ जवळ घेतली हा. आणि बसलं जागत. हा. केवढा होता? एवढा हा. एवढी पडी तिची. बर. मग आता काय करायचं. हा. घर घर कुठं होतं? कोळ्याची इथं गुरसाळ्यात चाकरी राहिलेल्या जाग्याला. रानात होतं गावात? रानात हा. उसाचा फळ कडणी, बर. मिरच्याचा फळ हा. तिथं. हा. हं, कुणाच्या घरला पळून जावा, ओळख नाही पाळख नाही, हा. कुणाच्या घरला जाता. हा. ती एक म्हातारी मराठ्याची होती, कलवाय म्हणून शेणा, तिने 10 वाजता येऊन शेणा मग आम्हाला आंघोळ घातली. बर. ती मराठ्याची माणसं तेव्हा आपणाला शिवून घेत नव्हती. हा. तिनं येताना ती तेलाचा डबा आणला, हं. पाणी ठेवलं, हं. मग उजव्या हातानं पाणी घ्यायचं आणि डाव्या हातानं मूल धुयाचं हं. आणि तेवढी कोप हं. त्याच्यात राहायचं. हं. आता कसं करावं, आता कसं करावं, आता कसं करावं असं करत जातीच आता जातीच आता जातीच आता जातीच आता. हं. कुठं जाते म्हटल्यावाने त्या कुपीला दार राखी अशी होती. हं. पडू दिली लेकरं बाळ म्हणून रागानं चंद्रभागेत जाऊन उडी टाकायची. बर. मग त्या दार राखीच्या कसं कोण्याला नेमकंच मोठं लाट उभाड येऊन बसलंय. बर. हा. अरे देवा, पहिली अडाणी कल्पना ना. बर. हा. हे जर येऊन लेकरं असले चावलं तर का करू. हा. जायचं कुठं धाडसं होतंय. हा. नाही गेली. बर. हा. नाही गेली मग त्यातनं. घोबडान वाचवलं द्या.
घुबडानं वाचवली लेकर. म्हणजे ज्या घोबडाला तुम्ही अपशकुन म्हणता त्याच घोबडानं तुम्हाला वाचवली. मला वाचवलं ते वाचू द्या, हा, पण लेकर सोडून मला जाऊ कुठं वाटतंय पुन्हा. हा, 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 लेकराला चावलं तर हा, 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 असलं होतं. हा, हा. मालक पुढं मग 2-2.5 महिन्यानं आलं. बर. तुम्ही विचारताय माया करत होतं का काय नु करत होतं का, कुठली माया तुम्हाला कधी सांगायचे मी. हा, 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 हा. मग तोपर्यंत खायचं प्यायचं काय कसं केलं तुम्ही, काय केलं? आपण माया लावल्यावरती कोळ्याची माणसं द्यायची की. होय. मग ते जोडलेली आहे म्हणून शिना जोडलेली तिनं काय आणून दिलं. हम्म, 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 मग आल्यावर इकडं 3 महिने मालक, हम्म, पण तिथं आम्ही 3 महिने एकलं राहणार. हम्म. भीती वाटाय नाही का? हा, भीती वाटाय नाही का? मग भीती वाटून कुठं जायचं? कोणाला सांगता? न कुठं जायचं कुठं जायचं कुठून कोणाला सांगायचं? राहायचं कुठं कुणाला सांगायचं. पहिलं शिवण्यात घ्यायचं नाही ना, हा, 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 वरणच पाणी वाढायचं, वरणच भाकरी वाढायच्या, हा, शिवून घ्यायचं नाही. मग आपल्याला कोणाच्या घरात घेतेली, हा. कोणाच्या घरात जायचं. हिथं बी झालं तर हा, नागण नागिन दोन्ही ही करून होती. 7 दिवस इथं खेळ होता, हा, पण कोणाच्या घरी गेली नाही. हा, सगळं गाव मारायला आलं, हा, गावली नाही ती. हा, मला काय म्हणायचे, खेळ चालला का पदूर टाक, हा, तुझं लय चांगलं होईल, हा. सोन्याची इट होईल. हा. मला सोन्याची इट घ्यायची नाही. हम्म, देवाच्या मनात असलं चांगलं तर चांगलं करल, हम्म, हम्म, हम्म. वंगाळ असलं तर वंगाळ करल. आपणाला त्यासनीला दुखवायचं नाही म्हटलं.